जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 आणि 2022 संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्याच्या घडीला पेसा पदभरती संदर्भात जे काही उमेदवारांमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे की पेसा पदभरतीची जी काही अपडेट असेल तर ती अपडेट नेमकी काय आहे. तर सध्याच्या घडीला आपण मागच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद नंदुरबार संदर्भात जी काही पेसा पदभरती 2022 संदर्भात जी काही यादी आहे तर ती यादी सध्या जाहीर झालेली होती. त्या यादीनुसार जे काही उमेदवार पात्र ठरलेले आहे तर त्यांना नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती सध्या बघा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर सध्याच्या घडीला जे इतर आपण या ठिकाणी नाशिक जिल्हा होता, नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा यांची सध्या बघा त्या ठिकाणी नियुक्ती प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना होत्या तर त्या सूचना देण्यात आल्या होत्या. आताच्या घडीला महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद नाशिक संदर्भात जी काही समुपदेशन आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे तर त्यांची यादी सध्या बघा प्रकाशित झालेली. तर त्यांचं समुपदेशन नेमकं कधी असणार आहे तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी यादी देखील आहे ती देखील आपण बघणार आहोत. किती उमेदवार कोणत्या विषयासाठी इथं पात्र झालेले आहे त्याआधी बघा या ठिकाणी एक महत्त्वाचं पत्र जे आहे तर हे 4/8/2026 रोजी जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने हे निर्गमित सध्या करण्यात आले. हे संपूर्ण जे काही पत्र आहे तर हे पत्र या ठिकाणी विषयानुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती 2023 अंतर्गत निवड उमेदवारांच्या समुपदेशनाबाबत म्हणजे या ठिकाणी जे काही समुपदेशन आहे तर ते समुपदेशन सध्या बघा इथं होणार आहे आणि त्याच्यासाठी संदर्भ जो आहे 17/7/2026 एक पत्र होतं या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भी विषयान्वये कळवण्यात येते की पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुधारित सामान्य प्रशासन विभागाच्या प्राप्त निर्देशानुसार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शासन स्तरावर प्राप्त टेट 2022 यादीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या निवडपात्र उमेदवारांचे समुपदेशन आयोजन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे जे काही 2022 ची पदभरतीमधले उमेदवार आहेत तर त्यांची निवडपात्र यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. पुढे म्हटलेले आहे की त्यामुळे संलग्न यादीतील सर्व निवडपात्र उमेदवारांनी दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक येथे समुपदेशनासाठी स्वतः उपस्थित त्या ठिकाणी राहायचे. समुपदेशन जे आहे तर ह्या बघा आपण यादी देखील बघणार आहोत जेणेकरून कोणत्या उमेदवारांची निवड झालेली ते देखील तुमचं लक्षात येईल, किती मार्कावरती निवड झालेली आणि ह्यांचं जे काही समुपदेशन असणार आहे तर ते 6/8/2026 रोजी सध्या बघा असणार आहे. म्हणजे उद्याच्या दिवसाला सध्या आपल्याला ह्या ठिकाणी समुपदेशन सकाळी 11 वाजता यांचं होणार आहे. तर त्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. आता तिथं उपस्थित राहत असताना महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते नेमके कोणते तुम्हाला घेऊन जायचे, कारण इथं बघा समुपदेशन उपस्थित राहताना खालील मूळ कागदपत्रे आणि त्यांची स्वसाक्षांकित जी काही प्रत आहे छायांकित प्रत तर ती सोबत आणावी. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल मूळ डॉक्युमेंट आणि झेरॉक्स जे प्रत आहे तर त्या सध्या घेऊन जायचे आहे. त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स जे असणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 गुणपत्रिका आणि आवेदनपत्राची प्रत. त्यानंतर HSC म्हणजे या ठिकाणी 10वी आहे, 12वी, DLED असेल किंवा BEd असेल, TET आणि इतर शैक्षणिक व्यावसायिक आहारतेची मूळ प्रमाणपत्र. म्हणजे तुमचं 10वी पासून तर तुमचं DED BEd सर्व जे आहे PG वगैरे संपूर्ण तुम्हाला घेऊन जायचे. TET CTET जे असेल ते कागदपत्र देखील सध्या घेऊन जायचे. त्यानंतर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तर हे कास्ट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर ह्यांची देखील ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रत सध्या घेऊन जायचे. पेसा क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमाती म्हणजे ST पेसा असल्याचं आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे जो काही पेसा दाखला आहे तर तो देखील तुम्हाला घेऊन जायचे. समांतर आरक्षण जर असेल तुमचं म्हणजे दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अनाथ इत्यादी जर असेल तर त्या संबंधित वैद्यक मूळ कागदपत्र तुमच्याजवळ असायला पाहिजे. आधार कार्ड, त्यानंतर इतर वैद्य फोटो ओळखपत्र हे देखील तुम्ही घेऊन जायचे. तसेच इतर जे काही आवश्यक कागदपत्र असेल असं संपूर्ण ह्या ठिकाणी कागदपत्र आहे तर ते सध्या घेऊन जायचे. त्यांचं एक झेरॉक्स संच देखील बनवायचं आहे तर हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर इथं सांगितल्याप्रमाणे सदर समुपदेशन दरम्यान उमेदवारांची उपस्थिती, कागदपत्राची अंतिम पडताळणी, समुपदेशन व शासनाच्या दिनांक 17/7/2026 निर्देशानुसार पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमची
कागदपत्राची अंतिम पडताळणी देखील होणार आहे. त्यानंतर तुमचं समुपदेशन होणार आहे आणि पुढील जी काही सध्या नियुक्ती प्रक्रिया आहे तर ती सध्या तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. आता ह्याच्यामध्ये यादी देखील जोडण्यात आलेली आहे, ती यादी देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून लक्षात येईल तुम्हाला. तर इथं बघा, जिल्हा परिषद जी काही नाशिक आहे तर त्यांची शिक्षण सेवक पेसा भरती संदर्भात ही निवडपात्र उमेदवारांची यादी सध्या आपल्याला दिसते. तर ही यादीमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही निवड आहे तर ती निवड म्हणजे टेट गुण जवळपास 136 पासून सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हायेस्ट असलेला गुण आहे 136 आणि हे जे काही सध्या निवड आहे तर ती निवड झालेल्या उमेदवारांची यादी आपल्याला पाहायला मिळते. आता 136 मध्ये ह्या ठिकाणी गणित आणि विज्ञान संदर्भात 6 ते 8 साठी गटामध्ये पात्र ठरलेला उमेदवार पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये मानधन तत्वावरती कार्यरत असलेले उमेदवारांना देखील नियुक्ती जी आहे तर ती मेरिटनुसार सध्या इथं देण्यात आली. गणित विज्ञान आहे 1 ते 5 गणित विज्ञान, बरोबर. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जी काही यादी आहे तर ती यादी इथं बनवलेली आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्राचं देखील ह्या ठिकाणी निवड झाली आहे. सामाजिक शास्त्राचं किती मार्कावरती आहे हायेस्ट, तर इथं बघा 127 मार्कापासून सामाजिक शास्त्राचे जे काही उमेदवार आहे तर त्यांची नियुक्ती पाहायला मिळते. ज्यांचं प्राथमिक संदर्भात आहे तर त्यांची 133 मार्काचा हायेस्ट सध्या बघा आपल्याला उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर ह्या यादीमध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्ही 6 तारखेला या ठिकाणी जी काही नाशिक जिल्हा परिषद आहे तर तेथे सध्या बघा समुपदेशन होणार आहे. तर ह्या यादीमध्ये संपूर्ण जी काही मिक्स प्रकारे ह्या ठिकाणी बघा यादी आहे. या ठिकाणी महिला आरक्षणासंदर्भात देखील महिला उमेदवारांचं निवड झालेली 1 ते 5 महिला आरक्षण 30% आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेले. त्याच्यानुसार महिला आरक्षणाचं 116 मार्कावरती महिला उमेदवार जी आहे तर ती सध्या बघा निवड झालेली देखील आपल्याला पाहायला इथं मिळते. आता ही यादीमध्ये एकंदरीत संपूर्ण यादीमध्ये बघा किती उमेदवार आहे ते देखील तुमचं लक्षात येईल. या यादीमध्ये तुम्ही नाव देखील बघू शकता. तुम्हाला पहिल्यापासून नाव दाखवतो, बरोबर. तर इथे तुम्ही नाव देखील चेक करून घ्या, स्क्रीनशॉट असेल ते देखील तुम्ही काढू शकता. त्यानंतर ही जी यादी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, इथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तसं आपलं महत्त्वाचं या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप चॅनल, त्याची देखील लिंक सध्या बघा खाली देण्यात आली, तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही निवडपात्र उमेदवार आहे तर त्यांची एकंदरीत संपूर्ण जी यादी आहे तर ती यादी तुम्हाला इथं दिसते. एकंदरीत इथं लास्ट जो उमेदवार आहे त्याचं तुम्हाला इथं बघा दाखवतो 95 मार्क झाले. त्यानंतर जवळपास या ठिकाणी 185 मार्कापर्यंत नाही सॉरी 185 उमेदवार जे आहे तर त्यांची इथे यादी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये हे सर्वसाधारण झाले, बरोबर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 185 उमेदवार आहे महिला आणि पुरुष संदर्भात. महिला एकूण महिला 93 महिला आपल्याला इथं पाहायला मिळते. 95 मार्कापर्यंत सिलेक्शन जे आहे तर ते इथं बघा झालेलं आहे. त्यानंतर पुढे जर आपण इथं बघितलं तर त्याच्यामध्ये या ठिकाणी अल्पदृष्टी म्हणजे जे काही दिव्यांग संदर्भात देखील यादी देण्यात आली. प्रकल्पग्रस्त उमेदवार जे आहे तर त्यांचा हायेस्ट या ठिकाणी 95 मार्कापासून सुरुवात होत आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा जवळपास या ठिकाणी एकंदरीत प्रकल्पग्रस्त उमेदवार 14 प्रकल्पग्रस्त उमेदवार पाहायला मिळतात. 14 प्रकल्पग्रस्त उमेदवार. त्यानंतर ह्या ठिकाणी दिव्यांगाचे एक उमेदवार आहे दिव्यांगाचा आणि सर्वसाधारणमध्ये ह्या ठिकाणी 185 उमेदवार, म्हणजे ह्या ठिकाणी 185 बरीचशी 200+ उमेदवारांची यादी सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर अशा उमेदवारांनी ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे समुपदेशन जी काही डेट आहे 6 ऑगस्ट 2026 रोजी सध्या सकाळी 11 वाजता न चुकता शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक येथे सध्या उपस्थित राहून समुपदेशनसाठी बघा स्वतः उपस्थित राहायचंय आणि खालीलपैकी जे काही डॉक्युमेंट्स आहे तर हे तुम्हाला सध्या घेऊन जायचे. त्याची झेरॉक्स प्रत आणि ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचे, बरोबर. तर ह्या संदर्भात अजून तुम्हाला काही कमेंट्स असतील, काही प्रॉब्लेम असतील, शंका असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देईल. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.